सिलेंडर पहले मिलता था 1200, 1300, 1500, 1600, 1700 रुपए तक का। अभी जो दे रहे हैं आप इन लोग 4000, 5000, 6000। ये हमको टेंशन है कि कैसे चालू होगा और कैसे जल्दी से जल्दी ये रिकवर होगा। हम गरीब आदमी इतना महंगा सिलेंडर नहीं भरा पाएंगे। अभी क्या ब्लैक में लेने पर इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा तुम्हाला मला बसणार आहे का? या युद्धाची झळ ही तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन पोचली आहे का? या सगळ्यामुळे तुमच्या घराचं किंवा तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे का? असे अनेक प्रश्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनात आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात सिविक मिररच्या या विशेष व्हिडिओतनं। नमस्कार, मी तुषार शेटे। सिविक मिररच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आज दुपारी एक बातमी आली की केंद्र सरकारनं एस्मा कायदा लागू केलेला आहे। आता हा एस्मा कायदा म्हणजे नेमकं काय? या एस्मा कायद्याचा फायदा तुम्हाला मला म्हणजे सर्वसामान्यांना होणार आहे की याचा फटका तुम्हाला मला बसणार आहे, हे सुरुवातीला जाणून घेऊयात। त्यानंतर तुम्हाला एक दुसरी बातमी सांगणार आहे की औरंगाबादमध्ये LPG सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या। अनेक पेट्रोल पंपांवरती गर्दी दिसून आलेली आहे आणि म्हणूनच या युद्धामुळे ज्या सगळ्यांना भीती वाटते आहे, पेट्रोल संपेल, डिझेल संपेल, गॅस संपेल का, आणि म्हणूनच सरकारनं जो हा एस्मा कायदा लावला आहे ही त्याचीच पुढची रणनीती आहे का आणि यामुळे महागाई वाढेल का, असे प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये पडलेले आहेत आणि त्यांचीच उत्तरं आपण आता जाणून घेऊयात। तर सुरुवात करूयात एस्मा कायद्यापासून। आता एस्मा कायदा म्हणजे नेमका काय? एस्मा कायद्याचा अर्थ असा आहे इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट। आता हा कायदा केव्हा लागू केला जातो? जेव्हा कोणतीतरी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते, अचानक टंचाई वाढू लागते, कोणी साठेबाजार करायला लागलेला असेल किंवा कोणी काळा बाजार करत असेल, तर या सगळ्याच्या वेळेला एस्मा कायदा हा लागू केला जातो। मात्र केंद्र सरकारनं हा जो एस्मा कायदा लागू केलेला आहे त्यामागे कारण आहे इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध। आता एक अफवा अशी पसरलेली होती की आता LPG गॅस बंद होणार आहेत, त्यांचा तुटवडा निर्माण होणार आहे, पेट्रोल महाग होणार आहे, म्हणून अनेक शहरांमध्ये लोकांनी पेट्रोल पंपांवरती गाड्यांमध्ये पेट्रोलच्या टाक्या पूर्ण भरण्यासाठी गर्दी केलेली होती। काही लोक तर कॅन घेऊन गेलेले होते। मात्र अशी स्थिती नाही आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो की या व्हिडिओमधले आत्ताच्या स्थितीला आपल्याकडे कोणताही तुटवडा नाही आहे आणि हे मी म्हणत नाही आहे, तर हे अली दारूवाला म्हणतात। नेमकं काय म्हणालेत अली दारूवाला आपण पूर्णपणे ऐकूया। Saw in Aurangabad there were maddening queues at the petrol pumps. I do not know of all cities in India what was the urgency in Aurangabad, that is now Shambhaji Nagar. So I'd like to request the citizens through your prestigious channel that please do not queue up at petrol pumps. There is abundant stock of petrol, diesel, CNG and even LPG to that extent. So I request people not to tank up, not to stock up petrol and diesel, which will again create an artificial shortage. दारूवालांनी स्पष्ट केलेलं आहे की सद्यस्थितीला राज्यामध्ये किंवा देशामध्ये कोणत्याही पद्धतीचा इंधनाचा तुटवडा नाहीये। मग आता दुसरी बातमी, केंद्र सरकारनं एस्मा ॲक्ट लावलेला आहे। दुसरीकडे संभाजीनगरामध्ये LPG सिलेंडर घेण्यासाठी गर्दी वाढलेली आहे। संभाजीनगरमधले काही उद्योग आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत कारण की त्यांना गॅस पुरवठा पाहिजे तो मिळत नाहीये। मग नेमकं हे काय आहे? तर तुम्हाला मी आता स्पष्टपणे सांगतो। हा एस्मा कायदा जो लावलाय तो तुमच्या माझ्या फायद्यासाठी लावलाय। एक साधं उदाहरण सांगतो। आपण जेव्हा कोणत्याही गोष्ट खरेदी करण्यासाठी एका दुकानात जातो तर त्यांना दुकानांना जास्त पैसे भरावे लागतात कारण की ते व्यावसायिक लायसन्स त्यांच्याकडे असतं। अगदी सोपं उदाहरण घ्या, तुम्ही जर एक घर घेणार असाल तर ते घर घेण्याचं रेट तुमच्यासाठी वेगळा असतो आणि जर त्याच बिल्डिंगमध्ये तुम्ही जर एक गाला घेणार असाल तर त्याच्यासाठीचा रेट वेगळा असतो कारण की तो कमर्शियल ठरवला जातो। अगदी तसंच गॅस सिलेंडरच्या बाबतीत सुद्धा आहे। आपण जो घरी गॅस वापरतो तो त्याला घरगुती वापराचा गॅस सिलेंडर असं म्हणतात आणि जो हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा अगदी छोट्या चहाच्या टपरीवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो तो असला पाहिजे व्यावसायिक वापराचा सिलेंडर। आता अनेक जण काय करतात, हा व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर वापरायच्या ऐवजी ते घरगुती सिलेंडर वापरतात का, तर त्यांना तो स्वस्त पडतो। आता घरगुती सिलेंडर साधारण 900 ते 950 रुपयाच्या आसपास जातो, तर दुसरीकडे व्यावसायिक वापराचा सिलेंडर हा 1150 ते 1200च्या घरात जातो।
त्यामुळे हे पैसे वाचवण्यासाठी अनेक दुकानदार घरगुती वापराचा गॅस सिलेंडर वापरतात. आत्तापर्यंत सगळं ठीक होतं म्हणून कोणती अडचण नव्हती. पण आता झालंय काय की युद्धजन्य परिस्थितीमुळे जर भविष्यात तुटवडा निर्माण झाला तर काय करू शकतो, यासाठी सरकारनं आत्तापासून काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता ही काळजी तुमच्या माझ्यासाठी जरी घेतली जात असेल तरीही याचा फटका हा तुम्हाला मला सहन करावा लागतोय. कारण की अनेक हॉटेलवाल्यांनी काय केलेलं आहे की त्यांना या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा झाला नाही म्हणून त्यांनी आपली हॉटेल्स बंद ठेवलेली आहेत. आता यात प्रश्न हा उपस्थित होतोय की हा व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर त्यांना मिळाला नाही की ते घरगुती सिलेंडर वापरत होते आणि तो त्यांना मिळणं बंद झालंय म्हणून त्यांची अडचण झाली. हा एक संशोधनाचा विषय आहे. अनेक हॉटेल्स बंद झालेली आहेत. पुण्यामध्ये जवळपास 10 ते 15% हॉटेल्स बंद असल्याचं कळतं आहे. मुंबईमध्ये जवळपास 10 ते 20% हॉटेल बंद असल्याचं आहार असोसिएशननं सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे बेंगळुरूमध्ये अनेक हॉटेलवाल्यांनी आपल्याकडे बोर्ड लावलेले आहेत की आम्ही तुम्हाला फक्त चहा कॉफी पुरवू शकतो, आम्ही तुम्हाला जेवण पुरवू शकत नाही कारण की आमच्याकडे गॅस नाही आहे. म्हणजे सरकारनं एक निर्णय घेतला तो आपल्यासाठी घेतला, मात्र दुसरीकडे त्याचा फटका जो पडलाय तो तुम्हाला मला सहन करावा लागतो. मात्र यामध्ये सुद्धा एक मेक आहे. हे हॉटेलवाले जाणीवपूर्वक काळा बाजार तर करत नाही आहेत ना, याचा शोध तुम्हाला मला घ्यायचा आहे. कारण जो कायदा लावलेला आहे तो साठेबाजी होऊ नये, काळा बाजार होऊ नये यासाठी लावलाय. सोपं उदाहरण सांगतो. जर तुम्ही गॅस घेत असाल तर तुम्हाला 950ला मिळतो, पण आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट ब्लॅकमध्ये खरेदी करायची असेल तर ती कदाचित दुप्पट तिप्पट किमतीला सुद्धा घ्यावी लागते कारण ती गरजेची गोष्ट आहे. आणि या युद्धजन्य स्थितीमध्ये म्हणजे परराष्ट्रातल्या युद्धजन्य स्थितीमुळे जी कोणी लोक अशा पद्धतीनं साठेबाजी करत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. मात्र हे सगळं जरी घेतलं असलं तरीही सर्वसामान्यांना त्याचा फटका पडतोय आणि म्हणूनच सरकारनं हा सुद्धा निर्णय घेतलाय. सरकारनं हा जो निर्णय घेतलाय हा तुमच्या माझ्या फायद्यासाठी घेतलेला आहे. मात्र या अडीअडचणीच्या काळामध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुखंत असं संतांनी सांगितलेलं आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये एकमेकांना मदत तर अनेक लोक करत असतात, मात्र यामध्ये मानवता दिसून येते. मात्र या मानवतेच्या बुरख्याआड सौदा करणारे फक्त आणि फक्त पैशाच्या मागे धावणारे काही लोकसुद्धा आहेत आणि अशाच लोकांना अशाच नराधमांना ठेचण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पूर्णपणे सांगू इच्छितो, जबाबदारीने सांगू इच्छितो की हा जो कायदा केलेला आहे हा सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी आहे. सरकारनं गोष्ट स्पष्ट केलेली आहे. कोणत्याही पद्धतीच्या गॅसचा तुटवडा मग तो LPG असेल किंवा CNG असेल तो सर्वसामान्य नागरिकांना होऊन देणार नाही. त्यांना 100% गॅस हा पुरवला जाईल. मात्र जी लोक व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या नावाखाली घरगुती गॅस वापरत असाल त्यांच्यासाठी एक कॅपिंग आणलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला एका परिवारामध्ये जर महिन्याला एकदा गॅस सिलेंडर घ्यावा लागत असेल आणि व्यवसायामुळे तुम्ही जर तो महिन्याला 2दा किंवा 3दा घेत असाल तर तो तुम्हाला आत्तापर्यंत मिळत होता, मात्र तो तुम्हाला आता मिळणार नाही. आता तुम्हाला 25 दिवसानंतरच दुसरा सिलेंडर मिळणार आहे. कारण की एकाकडे साठा असण्यापेक्षा तो साठा जर सगळ्यांना मिळाला तर सगळ्यांची पोटं भरू शकतील, सगळ्यांच्या घरातली चूल पेटू शकेल, हा यामागचा उद्देश आहे. मात्र असं जरी असलं तरीही जी लोक साठेबाजार करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर कारवाई करण्याचे कडक आदेश सरकारनं दिलेले आहेत. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला विनंती करतो, सरकारकडनं जी पावलं उचलली गेलेली आहेत ती फायद्याची आहेत. कारण की यामध्ये फक्त पेट्रोल, डिझेल, गॅस नाही तर जीवनावश्यक ज्या ज्या गोष्टी आहेत मग त्यामध्ये अन्नपदार्थ असू शकतील, दूध असेल, बाकीची औषधं असतील, हे सगळे पदार्थ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. आणि जी लोक साठेबाजार करणार असतील, जी लोक काळाबाजार करणार असतील, जे तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करत असतील, अशा लोकांची नावं जर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये दिली तर तुमची समस्या आम्ही सरकारपर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद.